हातात पण बघा चावीच आणली नाही कुलपाची. कुठे गेलं कुलूप बघा. आणि बसलोय आता बाहेर आम्ही. मोना हाय, दिदा हाय, मी हाय आणि यांचं पप्पा गेले ना तिकडं ते JCB वाली आहेत त्यांना ते कचरं काढा म्हणून सांगायला. रान गुतून पडले. प्रत्येक वेळेस आलं का त्यांची गाठ घेत येतं, प्रत्येक वेळेस आलं का त्यांची गाठ घेत येतं. मग त्यांना काढा म्हणून सांगायला गेले तर या मी नकोच म्हणत होती यायला. चलकीन रान बक्कीन बायासने तुम्हाला काही तसलं नाहीचं फिराय म्हणलं का येते यान रानात म्हणलं का नकोन चला म्हणलं पण तासाभरात मला माघारी आणा. मग तसं म्हणल्यावर ना मग पुन्हा चला मग बघा आता म्हणल्या तर नेतो. 1:30 वाजता आलोय घरनं. 2:30 वाजेपर्यंत घरी जातोय का बघायचं आता. मला हे करायचं धुणं भांडी झालं आणि येता येता जरा कणस 2 घेतली गाडी येत खाल्ली. शिजवली होती सकाळी उकडली होती कणसं आलाय हुरडा तोपर्यंत खाऊन घ्यायचं. पुन्हा ज्याला मग सारखं सारखं नसतंय ती लेकरं हे आहे ती लेकरं बाळ खाते ती करते ती म्हणून घातली होती भोगूल वर्षीच घातली होती. मोठं लाट भोगूल असलं मोठं होतं मग तेवढी घातली होती शिजायला. आणि पुन्हा ती येत खाल्ली 2 कणसं. पण अजून मला काय म्हणायचे फरशी पुसायचे दळणं करायचे ती. मग ताईला म्हणलं जाऊ का जा म्हणली. आल्यावर करू म्हणली तर मी बसती म्हणली. बरं बस म्हणलं बरं आल्यावर करू. काय एकीनं दळण नाही दोघींनी दुखून दळणं नीट करायची दोघींनी दुखून फरशा पुसून काढायच्या. काना केल्यावर मस्त होतं या. करूच तरच टाईम आहे की हे करायचं आहे ती करायचं आहे हे करायचं आहे ती करायचं असं वाटतंय का नाही पण माणसाला. म्हणून म्हणलं ह्यांना ह्या पर मला लगेच न्यायचं म्हणलं घरी. कसलं येतं ते बघा तिथं गाडी लावली त्या बघलेला तिथं आणि त्या तिकडे गेल्या ते कोकलेट बिकलेट आहे तिथं पेपरनी खाली बसलेत ती माणसं. आणि इथं अजून आल्या ते शर्ट एक मावशी होती तिनं आड्याला बसली या रानात आपल्या आणि बांधावनं कुशाल शर्ट खाते ती. खायचं काय नाही व खाऊ द्या काय खायचं नाही. पण आम्ही दगडं लावले ती मध्ये दगडं इचली होती ती दगडं लावले ती दगडं ही करते ती शर्ट उभा राहते त्याच्यावर पळताना करताना अजून रानात डबल येते ती फिरशे. मग त्यामुळं बांधावं लावू नका म्हणलं. तर खायला मध्ये दगडं याचाय चालू होती खायला होतं रानात म्हणलं असंच कसं मुजवायचं म्हणून चारायला लावली. मेंढरं कोणाची आता कोल्हापूरची कुठली मेंढरं होती काय ते चारायला लावले त्यावेळेस. पण आता हे तर निम्म्यापर्यंत पेरलंय बघा. लय वलं होतं पडायला काय पेरा येईना म्हणून राहिलं या. आणि हिथनं का तिथवर पेरलंय त्यांनी तुरी आणि मका हाय मिक्स. मका म्हणजे कुठंतरी 4 दाणं आहेत इसकातले ते. हा ती आजी आहे कुठली तिथली तिथली आजी वारली की ती म्हातारी तिकडे होती राहत होती. लईन झालं की तिला वारून आता. लय दिवस झाला आता म्हणजे पोरं बी म्हणायला लागली जायचं आहे बघायला. पोरं आधीच बसली होती माझ्या आधी येऊन गाडीवर. ही 2 पोरं आणि 3 17 वेळा चल येते का चल येते का. मला दळा नीट करायचं होतं तिथंच ठेवलं या आणि तशीच आली या कंस खात म्हणलं आता लय हे म्हणतात आहे म्हणलं या जाऊन म्हणलं टाकावी रानाकडे एक चक्कर. आता मध्ये तर दगडं इचून गेलो इथनं आताच तेवढं आलं नाही. ह्यांचं काम होतं त्या JCB वाल्यांकडे हे म्हणून ती आल्यात आहे आणि आम्हाला बी घेऊन आले ते त्यात अजून. आणि आम्हाला म्हणलं जावा फिरत तिकडं पेरलंय ती बघा तिथं घरापाशी जाऊन बसा सावलीला म्हणलं आणि स्वतः जाऊन बसले ते बघा तिकडं. काय झालं मनाला झोप आली काय. ही बघा काल सगळ्यासनी शेम गोट आणले ते दाखवा की गोट चपल्या काय घेऊन बसलीच खाली. काही लाल मना दाखवत जा गोट काय असलं गोट आणले ते सेम टू सेमच आहे तर लाल आहे आणि मध्ये खडा आहे का तुझं तसलं मस्त चांगलं देखणं होतं बरं का. पण काय झालं ती फोडते ती पळते ती कुठं बी धड पडते ती बी हातात काच घुसली केली म्हणजे काय करायचं आपल्या इथे राना माळाची गावाकडची लेकरं ती शिटीतल्या लेकरासने असतंय. एवढं एकच नाही आमची लेकरं आता हे गोट आणलं का नाही ही गोट फुटूच तर हातातनं काढत नाहीत. आता ही पंचमीला आणलं तर आणली आणि ही अंगठी आणली मी नाही घेतली बाबा. तिनं घातली नाही सगळ्यासनी आणले तर एकाला आणत नाही आम्ही आणलं म्हणजे सगळ्यांना आणतो. काल 1000 रुपयाची नोट काय उगं गेली काय नवऱ्याचं काऊन घेतलंय मुलकाचं शिव्या दिल्या नवऱ्यानं बायांना परपंचाची अक्कल नाही इकडे पैसे गेले पंचमीला आणावं म्हणलं. आता आम्ही बांगड्या घातले त्याने लेकरासने नको का म्हणलं म्हणून आणलं तर एकाला घेतलं सगळ्यासनीच आणलं. आणि माप बरोबर का होतं बरं का कुठली लेकरं नव्हती सोबत आमच्या. आम्ही मनानं सगळ्या 4 पुरींचं मापाचं आणलं तर या. तू कुठं होतीच काय गोट घेताना होती काय मग तू गेलती गणवेश घ्यायला. आता चाललंय ह्यांचं बघा घराभोवतानी काय देखरेख करायचं काय करायचं गच खेळायचं तर मला वे खडा असं घ्यायचं असं फेकायचं असं कॅच करायचं. आम्ही तर लय खेळायचो
इकरी दुसरी हा त्याला म्हणायचे. ते पुन्हा झिपरी झिपरी खेळायच्या का असा गजगवर फेकायचा आणि ती वर फेकलेला यूज तर खालचा घेऊन असा झिपरीवाने असा कॅच करायचा झिपऱ्या वडलेवाने त्याला झिपरी बनायची. लय आम्ही बारक्या पण खेळायचो गजगब छान आहे खेळा. आम्हाला येत नाही आता विसरून गेलं सगळं आमचं. पप्पाला हाक मारा की चला म्हणा झाला टाइम आता. चावी घेऊन आली असते घरात तरी बरं. घरात घर बघितलं नाही तुम्ही आल्यापासून नाही ना इकडंच घरात न बघितलं तुम्ही हे ना बघलं होतं का. मोनाची तार जरा नाकातली बारीक करायची लयच मोठी हिची काल केली वाटतं. का फिरव गोल मग आणि तार तर त्यांच्या समोर काढली त्यांनीच आणि नाक कसं मस्त लगेच ते कशी हसते. अवघत काय येणताय दगड घेत इथं हाय ती चार घ्या घेतली जण खेळा जायचं घरला तुम्हाला खेळायचं इथं पडलं या बसली आपली येऊन इथं. मी घरी कटाळ नाही कामानं धुणं मुलकाचं तर धुणं धुतलं तरी थोडं 2-3 शर्ट होतं पांढरं ती ताईनं धुतलं. पुन्हा भांडी घासली पुन्हा आली बघा इकडे. तरी कोंबड्याला घालायचं राहिले तर तिच्या ध्यानात आहे का नाही घालते का नाही कोंबड्याला कोणाला टाळायचं कोंबड्याला घालायचं राहिलंच बघा आता ध्यानात आलं माझ्या. काय कोंबड्या आहे त्या कोंडूनच. कुठे गेला पप्पा ग ह्यांचा. जावा पप्पाला भरवून आणा. ऐ कळणी जा इकडून अशी पुरगी मधातच पळायला लागली. चला म्हणा मम्मी चला म्हणते घरी. इकडून जा ह्या कळणी पुन्हा. ऐ पुन्हा असं जा इकडून पेरलेल्यात ना तेवढं कडणी जा. ती मोना गेली तिथपर्यंत पेरलंय बघा असं आडवं आणि तिथनं मोहर नुसतं रोटारलंय. हिचं एक खन्नान बाजीगांना खेळायला चालू आहे कसलं. हिला आहे का जायचं फिरायचं याड हिथं बसली बाजावानी फटकाल घालून जाणत्या बायावानी. जा की आली याच रानात रान बघ जा फिर जा तिकडे. आम्ही गेलो फिरून दगड याचा आले सगळ्या रानात फिरलो. ती लाकूड राहिले तवाचं ती राहिले सरपानाला आणलं होतं तेवढं राहिलं इथं तवा. सरपणाचीच बोंब माहिती बेंदला लय बोबा आहे सरपणाचे. ह्याच्या घराने कडणी गावात आलं या आता गेली त्या तिथं. ती 4 पिंपरं यायच्या बघा तशा वळीनं. मोना दिसते का मोना कुठं दिसे ना की गेली बारकीशी दिसती. काय म्हणते त्या अजून कोणा सगळ्यांची रानं पडा काय तिकडे अजून फिरून नाही. पण पाऊसच नाही तर काय करते ती फिरून फिरून त्याला पाणी तर पाहिजे की. हे एवढं पेरलंय बघा तुरी हे बी आता जळणार पाऊस जर नाही ना तर. काय खरं आहे पावसाचं आणि ह्याचं पिकाचं. तुझ्यावर चटवती मी आता. काय चटवती नको मला चटवू. चटवते उठवते तर चला भावा बहिणीनं आले बघा शेतात. शेत बघा इकडं नवऱ्यानं आणून इकडं ठेवलंय आणि ती जाऊन बसल्यात तिकडे. आता लावलंय पुरीला बोलवाय घरी जायचं. मला यायची आधीच इच्छा नव्हती तर गोज आणलंय ते आणलंय मग आम्हाला इकडे पाठवलं स्वतः जाऊन बसले तर या. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.